मुख्यमंत्र्यांनी जो शब्द त्यांना त्या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या बाबतीत दिला होता आणि त्याच्यानंतर गुलाल उधळला गेला होता, मला वाटतंय ती मागणी त्या ठिकाणी सरकारनं पूर्ण केलेली नाही आणि ती मागणी जी सरकारनं मान्य केली होती ती मागणी पूर्ण करावी या भूमिकेतनं मनोजदादा या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. त्याला पाठिंबा दर्शवण्यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी आलोय आणि गणरायाच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो की जे आश्वासन मनोजदादाला सरकारनं दिलंय त्या आश्वासनाची पूर्तता तातडीनं सरकारनं करावी. परंतु सत्ताधारी म्हणतात की महाविकास आघाडीचे जे प्रमुख नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षण देण्याच्या सगळ्यात महत्वाचं मनोज दादा ज्यावेळेस मुंबईत आले त्यावेळेस त्याला शब्द कोणी दिला होता? कोणी दिला होता? मग तुम्ही शब्द सगळा विचार करून दिला होता का अविचारात दिला होता?